मी राजेंद्र पारखे, कुर्डवाडी तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मी आज आपणाला कुर्डवाडी शहराबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. कुर्डवाडीचं मूळ गाव कुर्डू आणि त्यानंतर काही वर्षापूर्वी म्हणजे साधारण 150 वर्षापूर्वी या ठिकाणून रेल्वे लाईन गेली आणि रेल्वे स्टेशन झालं. रेल्वे स्टेशनचं नाव काय द्यायचं, ही वाडी कुर्डूची वाडी आहे. मग त्या मूळगाव कुर्डू आणि ही वाडी असं मिळून त्याचं नाव कुर्डवाडी केलं. कुर्डवाडी शहर हे फक्त रेल्वे जंक्शनसाठी प्रसिद्ध होतं. या ठिकाणी रेल्वेचा मोठा वर्कशॉप होता, ज्यामध्ये जवळजवळ 500 कर्मचारी काम करत असायचे. त्या कर्मचाऱ्यांसाठी व रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे कॉलनी एक वसाहत झाली. ती फार मोठी वसाहत होती. त्या ठिकाणी रेल्वे कर्मचारी राहायचे आणि त्यामुळे कुर्डवाडी शहराचा व्यापार वाढला. कुर्डवाडी शहराच्या विकासाला रेल्वे वर्कशॉप, इथून जवळ असलेले चिंकिल येथील RPF ट्रेनिंग सेंटर या सर्वांचा सहभाग आणि त्यानंतर बार्शी लाईट रेल्वे, जी लातूर मिरज म्हणून ओळखली जायची आणि पंढरपूरला जाणाऱ्या गाड्या कुर्डवाडी शहरातून स्टेशनवरून जायच्या आणि त्यामुळे येथे जे छोटं इंजिन असायचं त्याच्यासाठी लोको शॉप केला, ज्या ठिकाणी अनेक कर्मचारी काम करायचे आणि अशा रीतीने कुर्डवाडी शहराचा फार मोठा विकास झाला, व्यापार वाढला आणि कुर्डवाडी शहर हे राज्य पातळीवरती ओळखलं जाऊ लागलं. कुर्डवाडी जंक्शन असल्यामुळे या ठिकाणून लातूर मिरज, हैदराबाद, बेंगलोर, कन्याकुमारी आणि मुंबई, पुणे अशा ठिकाणी रेल्वे जात असत आणि मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून कुर्डवाडी शहर ओळखलं जाऊ लागलं. त्या काळी मराठवाड्यातले सर्व मंत्री कुर्डवाडी शहरामध्ये कारने येत असत आणि त्यानंतर रेल्वेने मुंबईकडे रवाना होत असत. त्यामुळे अनेक मंत्री, ज्यामध्ये विलासराव देशमुख होते, संग्राम माकडीकर होते, त्याचप्रमाणे शिवाजीराव निलंगेकर होते, अनेक मंत्री मराठवाड्यातले या ठिकाणून जायचे, ज्यामध्ये गोपीनाथ मुंडे होते, प्रमोद महाजन होते. अनेक मंत्री कारने कुर्डवाडी स्टेशनला यायचे आणि रेल्वेने मुंबईकडे रवाना व्हायचे. मुंबईने परत कारने यायचे आणि रेस्ट हाऊसवर थोडा वेळ थांबून पुन्हा आपल्या गावाकडे रवाना व्हायचे. अशा रीतीने कुर्डवाडी शहराचा विकास झाला आणि कुर्डवाडी शहर हे राज्य पातळीवरती चांगल्या प्रकारे ओळखलं जाऊ लागलं.